श्रोत्यानो, रोमकरास पत्र ह्याच्या 15व्या अध्यायाच्या शेवटल्या काही वचनांवर आज आम्ही विचार करणार आहोत. आम्ही पाहिलं होतं की कशा प्रकारे पॉल आता त्याच्या पुढच्या प्रवासाची तयारी करीत आहे. 24व्या वचनात आम्ही वाचलं होतं, म्हणून मी स्पेन देशाला जाईन तेव्हा तुम्हाकडे येईन, कारण तिकडे जाताना मी तुम्हाला भेटेन आणि तुमच्या सहवासाने काहीसे मन भरल्यावर तुम्ही माझी तिकडे बोळवण कराल अशी मी आशा धरतो. पौलाने येरुशलेम येथील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक सहाय्य मिळवले होते. त्याने काही दान जमा केले होते आणि त्याच्या मनात ते दान स्वतः त्यांना जाऊन देण्याची उत्कंठा होती. 27वं वचन सांगतं, त्यांना बरे वाटले होते खरे, आणि ते त्यांचे ऋणी आहेत, कारण जर परराष्ट्रीय त्यांच्या आध्यात्मिक गोष्टींचे अंशभागी झाले आहेत, तर ऐहिक गोष्टीत त्यांची सेवा करण्यास ते त्यांचे ऋणी आहेत. पॉल ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे की ते स्व इच्छेने दिलेले दान होते. करिंथकरास दुसरे पत्र 9वा अध्याय आणि 7वं वचन आम्हाला सांगतं. करिंथकरास दुसरे पत्र 9वा अध्याय 7वं वचन, प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. आणि अशाच प्रकारे पौलाने दान जमविले होते. पॉल हे स्पष्ट करीत आहे की ते स्व इच्छेने दिलेले दान होते. इतकेच केवळ नव्हे, तर तो जोर देऊन म्हणतो की नैतिकदृष्ट्याही ती त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांच्यावर ते ऋण आहे जे त्यांना फेडायचे आहे. परराष्ट्रीयांना शुभवर्तमान इस्रायल राष्ट्राकडून मिळाले. आमचा प्रभू येशू योहान शुभवर्तमान 4 अध्याय आणि 22व्या वचनात म्हणतो, योहान शुभवर्तमान 4 अध्याय 22 वचन, तुम्हाला ठाऊक नाही अशांची उपासना तुम्ही करिता, आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीतो, कारण यहुद्यातूनच तारण आहे. तुम्ही पाहता शुभवर्तमानाची सुरुवात येरुशलेममध्ये झाली होती. मासेदोनिया आणि अखिया त्यांचे ऋणी होते. आता येरुशलेममधील काही संत जनांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा झालेला छळ. मासेदोनिया आणि अखिया प्रांतातील लोक आध्यात्मिक रूपाने झालेले ऋण पैशाच्या रूपात फेडू शकले नाहीत. श्रोत्यानो, परराष्ट्रीय मंडळी ही येरुशलेम येथील मंडळीला आर्थिक मदत पाठवित होती. 15वा अध्याय 28वं वचन पहा काय सांगतं, ह्यास्तव हे फळ म्हणून त्यांच्या पदरात टाकून झाले की तुमच्याकडील वाटेने मी स्पेन देशात जाईन. तुम्ही पाहू शकता ही भेट देण्याची इच्छा महान प्रेषित पौलाच्या हृदयात होती. येरुशलेमेत तिला घेऊन जाण्यास तो किती उत्सुक आहे हे लक्षात घ्या. त्या फेरीने त्याला अर्थातच शत्रूंच्या हाती दिले. काही लोक म्हणतात की त्यावेळी पॉल देवाच्या इच्छेच्या विरुद्ध कार्य करीत होता. ह्या लोकांशी मी सहमत नाही. मी तर असेच सांगेन की पॉल हा पूर्णपणे देवाच्या इच्छेप्रमाणे येरुशलेममध्ये गेला, आणि हेच आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात सुद्धा पाहिले. तो म्हणतो, ह्यास्तव हे फळ म्हणून त्यांच्या पदरात टाकून झाले. ही आमच्यासाठी विचित्र प्रकारची म्हण आहे, आणि त्याचा आमच्यासाठी फक्त इतकाच अर्थ निघतो की त्याला दानाची पावती हवी होती. पौलाची अशी इच्छा होती की येरुशलेम येथील मंडळीने त्याच्या सेवा कार्याचे परिश्रमाचे फळ पाहावे. मला स्वतःला अशा प्रकारचा विश्वास वाटतो की तुम्ही एखाद्या कार्याकरिता काही दान जमा करता, तर त्या दानाचा उपयोग कशा प्रकारे होत आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला हवे. ख्रिस्ती लोकांचे दान एकत्र करणे हे आजच्या काळात अत्यंत धोकादायक झाले आहे. श्रोत्यानो, जर तुम्हाला दान द्यायचे असेल तर तुम्ही प्रथम त्याच्या संबंधाने 2 गोष्टींची चौकशी अवश्य करा. पहिली गोष्ट, ह्या दानाचा उद्देश, अर्थात हे दान गोळा करण्याचा उद्देश काय आहे, ते दान कशाकरिता गोळा करण्यात येत आहे. दुसरी गोष्ट, त्याचा उपयोग देवाच्या वचनाकरिता किंवा शुभवर्तमान गाजवण्याकरिता होणार आहे किंवा नाही. तसेच अंतःकरण आणि लोकांचे जीवन वाचवणे ह्याकरिता होणार आहे किंवा नाही. लोकांना ख्रिस्ताकडे वळवण्यास होणार आहे किंवा नाही. ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, ज्या जेव्हा आम्ही दान देतो तेव्हा माहीत करून घ्यायला हव्यात. 29वं वचन, आणि जेव्हा मी तुम्हाकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या आशीर्वादाने भरलेला असा येईन हे मला ठाऊक आहे. हा पौलाच्या
समृद्धीपूर्ण रोम प्रवासावरील शिक्कामोर्तब आहे, कारण तो त्या ठिकाणी देवाच्या इच्छेप्रमाणे आणि प्रेषितीय अधिकारामुळे गेला. श्रोत्यानो, त्याला ह्या फेरीत स्वर्गीय अंतरंग जाणण्याची शक्ती प्राप्त झाली. पौलाचे यरुशलेमेत जाणे हे देवाच्या इच्छेविरुद्ध नव्हते आणि त्याचप्रमाणे त्याचे रोमला जाणे सुद्धा देवाच्या इच्छेविरुद्ध नव्हते. पौलाचा प्रवास हा सुखमय दिसत नाही, परंतु देवाने त्याच प्रकारे त्याचा उपयोग केला. देवाच्या लेकरांसाठी हे अत्यंत साहजिक आहे की जेव्हा संकटे येतात, सर्वत्र अंधकार पसरतो, तेव्हा ते असे म्हणतात की मी नक्कीच देवाच्या इच्छेविरुद्ध करीत आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आपणाला काय त्रास सहन करावा लागत आहे? छळ सहन करावा लागत आहे? आपल्या भावना दुखावल्या जात आहेत? ह्याचा अर्थ असा नाही की आपण देवाच्या इच्छेच्या विरुद्ध आहात. खरे पाहिले असता ह्याचा खरा अर्थ आहे की आपण पूर्णपणे देवाच्या इच्छेमध्ये आहात. जर आज आपण पूर्णपणे शांतीने राहता आणि आपल्या जीवनात काहीही घडून येत नाही, तर त्याचा अर्थ असा आहे की नक्कीच आपल्या जीवनात काहीतरी गडबड आहे. आपण देवाच्या इच्छेमध्ये नाही. रोमकरासपत्र 15:30 बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्याद्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हाला विनंती करीतो की माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर आग्रहाने प्रार्थना करा. मी ह्या विषयाशी बऱ्याच दिवसापासून संलग्न आहे, कारण हा एक व्यक्तिगत विषय आहे आणि पॉल त्याचे अंतःकरण ह्या ठिकाणी मोकळे करीत आहे. दुसरे कारण आम्ही पाहतो की पहिल्या शतकामध्ये ख्रिस्ती लोकांचे कार्य कशा प्रकारे चालले होते. आम्ही ख्रिस्ती लोकांनी केलेले प्रत्यक्ष कार्य पाहत आहोत. रोमकरासपत्र ह्याच्या पहिल्या भागामध्ये पॉल आम्हाला सिद्धांतांविषयी सांगतो. आता पॉल त्या सिद्धांतांना प्रत्यक्ष कार्यात उपयोगात आणीत आहे. पवित्र शास्त्रात पौलाने प्रार्थनेकरिता केलेली ही एक शांत, कळकळीची आणि अत्यंत गंभीर अशी याचना आहे, विनंती आहे. पॉल म्हणतो, बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्याद्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हाला विनंती करीतो की माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर आग्रहाने प्रार्थना करा. पौलाला हे कळले होते की तो संकटांचा सामना करीत आहे आणि त्याच्या सेवेतील ही आणीबाणीची वेळ आहे. त्याला माहीत होते की शत्रू अगदी तोंडाशी पोहोचलेला आहे. पौलाला भीती वाटण्यास कारण होते, कारण ज्या प्रकारच्या घटना घडत होत्या त्यावरून हे सिद्ध झाले की तो फार भयंकर अशा संकटात पडणार. तो फारच विलक्षण प्रकारे प्रार्थनेची विनंती ह्या लोकांजवळ करीत आहे. श्रोत्यानो, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे असे तो लिहित आहे, कारण पौलाला कळले जे काही त्याच्या जीवनात घडणार होते ते सर्व येशू ख्रिस्ताद्वारे होणार होते. म्हणून रोम येथील विश्वासणाऱ्यांना स्वतःबरोबर प्रार्थना करण्यास तो आमंत्रण देत आहे. तो म्हणतो की आपण सर्वांनी येशू ख्रिस्ताद्वारे प्रार्थना करावी, कारण तोच आमचा महान मध्यस्थ आहे आणि त्याच्याचद्वारे तुम्ही देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना करा. नंतर तो म्हणतो आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणाऱ्या प्रेमामुळे. पॉल ह्या ठिकाणी असे सांगत आहे की प्रेम हे पवित्र आत्म्याचे फळ आहे, जे सर्व विश्वासणाऱ्यांना एकत्र बांधते. श्रोत्यानो, आम्हाला सुद्धा एकमेकांसाठी प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे. जर आमच्या मनात एकमेकांविषयी प्रेम असेल, कळकळा असेल, जर आम्हाला एक दुसऱ्याचे ओझे असेल, तर आम्ही अवश्य प्रार्थना करू, कारण हेच आम्हाला शिकवण्यात आलेले आहे. तो म्हणतो की तुम्ही आग्रहाने प्रार्थना करा. हा शब्द आग्रहाने हा खरोखर वेगळ्या अर्थाने ह्या ठिकाणी वापरण्यात आला आहे. अर्थात पॉल म्हणतो की अगदी मनापासून मोठ्या ओझ्याने तुम्ही प्रार्थना करा. नंतर माझ्याकरिता प्रार्थना करा असे तो म्हणतो. तो आपल्या वैयक्तिक रक्षणासाठी प्रार्थना करण्यास सांगत आहे, जेणेकरून त्याने ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या आशीर्वादाच्या पूर्णतेपर्यंत पोहोचावे. श्रोत्यानो, आम्हाला सुद्धा अशा प्रकारे प्रार्थना करण्याची गरज आहे. आम्ही लवकर लवकर प्रार्थना करू नये, तर मनापासून शांतपणे प्रार्थना केली पाहिजे. पौलाची तीव्र मानसिक वेदना आपल्याला येथे पाहायला मिळते. आत्म्याची चाललेली ओढाताण आपल्याला दिसून येते. तो सर्व काही देवाच्या हाती देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि अशाच प्रकारच्या प्रार्थना आज आम्हाला आमच्या जीवनाकरिता आवश्यक आहेत. तुम्हाला आणि मला, ज्यांना प्रार्थना कशी करायची हे माहीत आहे, अशा लोकांची आवश्यकता आहे. 31 वचन पहा,
ह्यासाठी की यहुदियात जे अवज्ञा करणारे आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी. दुसऱ्या शब्दात ही पौलाची प्रार्थना एक कळकळीची विनंती आहे आणि ती दुपदरी आहे. श्रोत्यानो, पौलाचे जीवन अविश्वासू यहुदी लोकांमुळे आणि धार्मिक नेत्यांमुळे संकटात होते आणि पौलाला स्वतःला त्यापासून सुटका करून घ्यावायची होती. आणि दुसरी गोष्ट, येरुशलेम येथील मंडळीने कदाचित पौलाने परराष्ट्रीयांकडून आणलेल्या दानाचा स्वीकार करण्यास नकार दिला तर, परंतु पौलाची अशी इच्छा होती की येरुशलेम येथील मंडळीने त्या दानाचा स्वीकार करावा. दोन्ही विनंत्या ऐकण्यात आल्या. काही लोक असे म्हणतील, होय, तरीही पौलाला अटक करण्यात आली. हे अगदी बरोबर आहे. ताबडतोब त्याला रोमी लोकांच्या हाती देण्यात आलेले आहे आणि त्यामुळेच त्याला राजाच्या समोर उभे राहण्याची संधी मिळाली. शेवटी त्याला रोममध्ये कैसराच्या समोर सुद्धा उभे राहण्याची संधी मिळाली. अशा प्रकारे प्रेषित पौलाच्या जीवनात देवाची इच्छा पूर्ण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. 32 वचन, अशी की मी देवाच्या इच्छेने तुम्हाकडे आनंदाने येऊन तुम्हाबरोबर विश्रांती घ्यावी. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी पौलाच्या प्रार्थना विनंतीचा शेवट झाल्याचे आम्हाला दिसून येते. प्रार्थना ऐकण्यात आल्या आणि त्या प्रार्थनाची उत्तरे मिळाली. पौलावर दया करण्यात आली. येरुशलेम येथील मंडळीने पौलाने दिलेल्या भेटीचा स्वीकार केला आणि आनंदाने तो रोमला आला. ह्याच्याशिवाय पौलाला 2 वर्षेपर्यंत कैसरियाच्या तुरुंगात राहावे लागले. त्याच्या मार्गात नौकेचा भंग झाला आणि जेव्हा तो रोममध्ये आला त्यावेळेस तो साखळ्यांनी बांधलेला असा होता. तरीही पौल पवित्र आत्म्याच्या सहवासात आनंदित होता. आपल्या जीवनात सुद्धा अशा प्रकारच्या आनंदाची आवश्यकता आहे. परंतु श्रोत्यानो, पुष्कळदा काय होतं की संकटे येताच, आजार येताच आम्ही इतके निराश होऊन जातो की आम्ही विसरून जातो की आम्हाला प्रभूमध्ये सदा आनंदित राहायचे आहे. आम्हाला सदा धन्यवाद द्यायचा आहे, आभार मानायचे आहेत. आमच्यामध्ये आर्थिक तणाव निर्माण होताच आम्ही कुरकुर करू लागतो, वाटेल तसे वागू लागतो, प्रार्थना करणे सोडून देतो, परमेश्वराचे वचन आम्ही वाचत नाही. अशा प्रकारची प्रवृत्ती आमच्यामध्ये येते. परंतु पौलाच्या जीवनावरून आम्हाला दिसतं की त्याला तुरुंगात टाकण्यात आले, त्याच्या नौकेचा भंग झाला, त्याला मारण्यात आले, त्याचा छळ करण्यात आला, तरी ख्रिस्तावरील त्याचे प्रेम कमी झाले नाही. पौलाला रोममध्ये विश्रांती आणि उत्साह मिळाला काय? बरे, उत्तर हे जरा विवादात्मक आहे. पौलाला ह्या सर्व गोष्टी रोममध्ये विपुल प्रमाणात मिळाल्या. ह्या सर्व गोष्टी त्याला रोम आणि स्पेन ह्या देशात विपुल प्रमाणात मिळाल्या. शेवटच्या काळात त्याने विश्वासातला पुत्र तिमथी ह्याला लिहिलेल्या पत्रामध्ये असे लिहिले. तिमथ्याला दुसरे पत्र 4 अध्याय 6 ते 8 वचने. तो लिहितो, कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखीला आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. श्रोत्यानो, हा अध्याय पौलाला मिळालेल्या आशीर्वादाद्वारे संपुष्टात येतो. 33 वचन, आता शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. श्रोत्यानो, पौलाच्या जीवनातील अनुभव आपल्याला दाखवून देण्यात आलेले आहेत. देवाची शांती दाखवते की पौलाने तुरुंगात शांती अनुभवली. साखळ्यांनी जकडलेल्या स्थितीत, वादळात, नौकाभंगात, छळात, उपासमारीत तो त्या शांतीमध्ये पूर्ण राहिला. श्रोत्यानो, काय ही शांती आपणाला प्राप्त झालेली आहे? लक्षात घ्या की पौल जेव्हा शाऊल होता तेव्हा त्याने विश्वासणाऱ्यांचा अत्यंत छळ केला होता. तेव्हा त्याची ख्रिस्ताची भेट झालेली नव्हती. परंतु जेव्हा त्याची ख्रिस्ताशी भेट झाली, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आले, त्याने ही शांती प्राप्त केली. त्याला ह्या शांतीचा अनुभव आला आणि म्हणून तो लिहू शकला की शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. श्रोत्यानो, जर आपणाला ही शांती हवी आहे तर आज आपण सुद्धा आपले जीवन ख्रिस्ताच्या हातात समर्पित करा. माझी अशी प्रार्थना आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनात सुद्धा अशा प्रकारची शांती कायम असावी. आज आम्हाला जगामध्ये सगळीकडे
हाहाकार माजलेला दिसतो. भयंकर अशा घटना आम्ही ऐकत आहोत, वाचत आहोत. आमच्या सभोवतालचे जग हे भयंकर अशा पापांनी भरलेले जग आहे. असं वाटतं की कुठेच सुरक्षितता नाही. परंतु अशा वेळेला जेव्हा सगळीकडे संघर्ष आहे, हाहाकार आहे, भय आहे, प्रभू परमेश्वर म्हणतो की मी तुमचा मेंढपाळ आहे. तुम्हाला काहीच उणे पडणार नाही. मी तुमचा दृढ गड आहे, किल्ला आहे. काय अशा परमेश्वरावर आपण विश्वास ठेवलेला आहे? किंवा आपला विश्वास अशा ईश्वरावर आहे ज्याच्यामध्ये जीवन नाही, ज्याच्यामध्ये काहीही करण्याची शक्ती नाही? लक्षात ठेवा श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आमची जिवंत परमेश्वराशी भेट होते, ओळख होते. त्याच्याशी आमचा संबंध स्थापित होतो. हा संबंध स्थापित करण्याकरिताच प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या जगामध्ये येऊन वधस्तंभावर आपला प्राण दिला. त्या पवित्र रक्तातच पापी मानवाची सर्व पापे धुतल्या जातात. त्या भयंकर अशा पापांपासून आम्हाला सुटका मिळते, मुक्ती मिळते. आमची सर्व पापे धुतल्या जाऊन आम्हाला पापांची क्षमा प्राप्त होते. जर अजूनही ही क्षमा, ही शांती आपण प्राप्त केलेली नाही, तर आजच गुडघ्यांवर या, पश्चाताप करा, आपल्या सर्व पापांची कबुली द्या. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की जर आपण पापाचं ओझं स्वतःच व्हाल, तर एक दिवस हाच प्रभू येशू ख्रिस्त तारणारा नाही, परंतु न्यायाधीश म्हणून आपला न्याय करील आणि आपणाला मग कोणीही सोडवणारा असणार नाही. आपणाला त्या पापांची सजा अवश्य मिळेल. मानवाकरिता 2च जागा निश्चित आहेत, एक स्वर्ग आणि दुसरी नरक. जर आपण ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार कराल, तर स्वर्ग आपणाकरिता उघडा आहे. स्वर्गाचं द्वार आपणाकरिता उघडलेलं आहे. परंतु जर ख्रिस्ताचा नकार कराल, तर नरक आपणाकरिता तयार आहे. नरकाचं भयंकरसं वर्णन पवित्र शास्त्र बायबलमध्ये करण्यात आलेलं आहे. स्वर्गाचं वर्णन सुद्धा पवित्र शास्त्र बायबलमध्ये आहे. स्वर्गामध्ये जाण्याकरिता एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्या वाचून कोणीच पित्याजवळ जाऊ शकत नाही. काय श्रोत्यानो, ह्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपला विश्वास आहे? किंवा आपण आजपर्यंत त्याला नकारलेला आहे? आपणाला शुभवर्तमान ऐकायला मिळाले आहे. आपण रोज हा कार्यक्रम ऐकता, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकता, परंतु असं समजून की हे माझ्यासाठी नाही, हे ख्रिस्ती लोकांसाठी आहे, आपण ह्याला टाळता. तर आज परमेश्वर आपणाला सावध करीत आहे. हे वचन विशिष्ट धर्माच्या लोकांकरिता नाही, परंतु प्रत्येक मानवाकरिता आहे. मग आपण कोणीही असा, वृद्ध असा, तरुण असा, लहान असा, श्रीमंत असा, गरीब असा, शिकलेले असा, अशिक्षित असा, कोणीही असा, प्रत्येकाकरिता परमेश्वराचं हे वचन आहे. परमेश्वर आपली वाट पाहत आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो, की ही कृपेची वेळ आहे, जी एक दिवस समाप्त होणार आहे. जेव्हा आज संधी आहे, तेव्हा आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा आणि ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. होऊ शकतं श्रोत्यानो, की आपल्या काही आध्यात्मिक समस्या आहेत आणि अजूनही त्या बाबतीत मार्गदर्शन करणारा आपणाला कोणीच मिळाला नाही. परमेश्वराच्या वचनातून आपणाला मार्गदर्शन प्राप्त होईल. परमेश्वराचा पवित्र आत्मा आमचा मार्गदर्शक आहे. हे वचन वाचत असताना तोच आपली मदत करतो की आपणाला वचन समजावे आणि ते वचन समजल्यानंतर त्या प्रकारे जीवन जगावे. म्हणून श्रोत्यानो, इकडे तिकडे पाहू नका, मदतीसाठी कोणाकडे धावू नका, तर परमेश्वराचं वचन वाचा. ह्या वचनाच्याद्वारेच परमेश्वर प्रत्येकाशी बोलतो. ह्या वचनाच्या प्रकाशात आपणाला दिसेल की आपण कुठे आहात, कोणत्या परिस्थितीत आहात, आपणाला कुठे सुधारण्याची गरज आहे. श्रोत्यानो, ह्या जगामध्ये अनेक आकर्षणे आहेत. सैतानाची हीच इच्छा असते की प्रत्येक मानवाने ह्या सर्व गोष्टींकडे आकर्षित होऊन देवापासून दूर राहावे. परंतु परमेश्वराचं आमच्यावर इतकं प्रेम आहे की तो सतत आमच्याशी बोलत राहतो, आम्हाला संधी देत राहतो, जेणेकरून आम्ही नाश होऊ नये, परंतु सार्वकालिक जीवन आम्ही प्राप्त करून घ्यावं. तर श्रोत्यानो, आज जेव्हा परमेश्वर संधी देत आहे, तेव्हा वेळ गमावू नका.
किती भयंकर पापे असली तरी ती कबूल करा आणि प्रभूला म्हणा की प्रभू, तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्या जीवनाचं नियंत्रण स्वतःच्या ताब्यात घे, जेणेकरून मी तुझ्या मार्गावर चालावे आणि माझ्या जीवनाच्याद्वारे तुझंच गौरव व्हावे. श्रोत्यानो, लहानशी प्रार्थना करून स्वतःचं समर्पण ख्रिस्ताच्या हातात करा. परमेश्वर आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देव आणि आपले ह्या गोष्टींमध्ये मार्गदर्शन करो.